तिकडे झारखंडमध्ये काँग्रेसच्या राज्यसभा खासदारावर आयकर विभागाचा छापा पडला आणि या छाप्यावेळी जितकी रक्कम सापडली ते पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील। पैसे मोजायला तब्बल 40 मशीन आणावे लागले आणि मोजता मोजता काही मशीन खराब देखील झाल्या, पण नोटांची बंडलं काही संपली नाहीत। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। डोळे पांढरे होतील असा हा नोटांचा डोंगर बघा। अनेकांनी एकाच ठिकाणी इतके पैसे पाहिले नसतील। प्रत्यक्ष पाहणं तर सोडाच, पण इतक्या पैशांची सामान्यांना स्वप्नही पडत नसतील। कुठे कपाटांमध्ये पद्धतशीर 2000ची बंडलं रचून ठेवली आहे, तर कुठे 500ची। आणि बंडलांचं फक्त एकच कपाट नाहीये, एकच लाईन नाही तर अनेक लाईन मध्ये ही बंडलं रचून ठेवली गेली। दैनिक भास्करनं छापलेल्या या 6 कपाटांचा हा फोटो बघा। पहिलं कपाट कट टू कट पूर्ण भरलेलं, डाव्या बाजूची ही पूर्ण लाईन 500च्या बंडलांची आहे आणि उजव्या भागात गुलाबी रंगाच्या नोटा 200च्या आहेत। दुसरी कपाट 80% भरलेली आहे। वरचा हा कप्पा 500च्या नोटांचा, मध्ये 100च्या आणि खाली 50च्या नोटांची बंडल आहे। तिसरं कपाट पूर्णपणे 500च्या नोटांच्या बंडलांनी ठासून भरलं आहे। कपाटा शेजारी या ज्या 2 बॅगा दिसत आहेत त्यात सुद्धा नोटांचीच बंडलं आहेत। चौथ्या कपाटातही 500 आणि मध्ये मध्ये 100च्या नोटांची बंडलं दिसत आहेत। 5वे कपाट पुन्हा 500च्या नोटांच्या बंडलांनी भरलंय। 6व्या कपाटामध्ये पहिला कप्पा 100च्या बंडलांचा, त्याखाली 200च्या नोटांची बंडलं आणि त्याखाली पुन्हा 200 आणि शेजारी 100च्या नोटांची बंडल आहे। झारखंडमधल्या काँग्रेस खासदार धीरज साहूंनी जमवलेली ही माया आयकर विभागानं जप्त केली आहे। झारखंडमधल्या बोलांगीर या भागातल्या कार्यालयात हा छापा पडला। इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे समोर आल्यानंतर आयकरचे अधिकारी बाजारामध्ये मोठ्या आकाराच्या बॅग खरेदी करण्यासाठी गेले, मात्र बाजारात मोठ्या आकाराच्या फक्त आणि फक्त 157 बॅग मिळाल्या। शेवटी अधिकाऱ्यांनी गोण्यांची खरेदी केली आणि त्यात हा पैसा भरला। इथं छापा बुधवारी पडलाय आणि पैशांची मोजदाद अजूनही सुरूच आहे। दुपारपर्यंत जप्त केलेली रक्कम 300 कोटींच्या आसपास निघाली होती। नोटा मोजण्यासाठी 1-2 नाही तर 40 मशीन मागवली होती। त्यापैकी नोटा मोजून गरम झाल्यानं काही मशीन बंद पडले। वेगवेगळ्या बँकांचा स्टाफ पैशांची मोजदाद करतोय आणि फायनल आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे। कपाटांमध्ये सापडलेली कॅश, नंतर मोठमोठ्या बॅगांमध्ये भरलेले हे पैसे आणि मोजण्यासाठी आणलेले मशीन्स, ही 3 दृश्य हा छापा किती मोठा आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहे। जेव्हा पैसे जप्त करून नेण्याची वेळ आली तेव्हा आयकरच्या अधिकाऱ्यांना बंडलं नेण्यासाठी ट्रक मागवावा लागला। धीरज साहू हे 3 वेळापासून काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत। 2018च्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाकडे त्यांनी आपल्याकडे 34 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे। माहितीनुसार ओडिशाच्या बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर काही कंपन्या धीरज साहूंशी संबंधित आहेत। याशिवाय आयकर विभागानं बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकलाय। एकाच वेळी कंपन्यांशी संबंधित अनेक शहरांमध्ये छापेमारी सुरू आहे। मिळालेल्या इतक्या मोठ्या पैशांमुळे भाजपनं काँग्रेसला चिमटा काढलाय। जनतेचा पैसा कोणी दडवून ठेवल्याचा सवाल केलाय, तर काँग्रेसनं मात्र या प्रकरणी हात झाडत इतका पैसा कसा जमवला याचं उत्तर चौकशीतून समोर येईल असं म्हटलंय। हजारो सामान्य लोक आयुष्यभर मेहनत करून एकत्रितपणे इतका पैसा जमवू शकत नाही। तुर्तास अजूनही काही बॅगांमधील मोजणी बाकी आहे आणि आयकर विभागाच्या अंदाजानुसार जप्तीचा हा आकडा अजूनही वाढेल। शिवाय ही फक्त रोकड आहे, इतर मौल्यवान वस्तूही सापडल्याचा दावा होतो। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।